नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन पाहिलं होतं. आजपासून आपण आजच्या व्हिडिओमध्ये बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन बघणार आहे. हा सगळा भाग आज याच्यामध्ये एकूण 5 मुद्दे येत आहेत. म्हणजे कोणकोणते अलैंगिक प्रजनन होत आहेत, छोटे छोटे आहेत, हे आजच्याच आपण व्हिडिओमध्ये एकत्र बघायचे आहेत. म्हणजे ते व्यवस्थित बघून होतील. बघा, मग यामधला जो पहिला आहे खंडीभवन. आपण पहिल्यांदा तर अलैंगिक प्रजनन पाहतोय. अलैंगिक प्रजननमधील एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन पाहिलं आहे. आता जे सुरू करतोय तो बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आहे. त्यातला हा पहिला आहे खंडीभवन. बघा आता खंडीभवन म्हणजे नेमकं काय बघा. हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो. बघा, हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार हा बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतो. आणि काय होत आहे, जनक सजीव जो आहे, ठीक आहे, ह्या जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि हे जे तुकडे आहेत हे नवजात सजीव म्हणून जगायला लागतात. जसे की स्पायरोगायरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारचे प्रजनन होते. आता जसे की उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, शैवाल स्पायरोगायरा जे आहे आणि सायकॉन जे आहे सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये हे प्रजनन होते. तर आपल्याला ज्या वेळेला खंडीभवन लिहायचं आहे तेव्हा पहिल्यांदा तर लिहायचं आहे आपल्याला की ते कोणामध्ये आढळते आणि नक्की त्याच्यामध्ये होती काय प्रक्रिया, आणि त्याचबरोबर ते कोणत्या तिथं उदाहरणं आपल्याला देता आली पाहिजेत. आता हा जो दुसरा पॅरेग्राफ आहे बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. हा स्पायरोगायरापासून तयार होतो पर्यंत हा तुमच्या सिलेबसमधून काढून टाकलेला आहे. फक्त हा पहिला पॅरेग्राफ जो आहे हा लक्षात ठेवायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे की हा एक अलैंगिक प्रजननाचा बहुपेशीय प्राण्यांमध्ये आढळणारा प्रकार आहे. आणि नेमकं होतं काय की आपल्याला इथे दाखवलेलं आहे बघा की जनक सजीव जो आहे, आता स्पायरोगायराचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, हे व्यवस्थित नाही आलेलं. आडवं काढतेय मी. आता जर हे स्पायरोगायराचंच उदाहरण घेतलं आपण तर काय सांगितलेलं आहे बघा, रफ डायग्राम काढतेय मी इथं. रफ डायग्राम आहे ही बघा. हा स्पायरोगायरा आहे, याचं काय चाललेलं आहे, अलैंगिक प्रजनन चाललेलं आहे. त्यावेळी काय होणार आहे याचे आपल्याला इथे सांगितलेलं आहे बघा की शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा हा नवजात सजीव म्हणून जगू लागतो. आता जर हा भाग आहे याचा तुकडा झाला म्हणजे हा केवढा झाला, हा एवढाच भाग हा सेपरेट झाला, हा एवढा भाग हा सेपरेट झालेला आहे. ठीक आहे, मग हा जो सेपरेट झालेला, हा जो वेगळा झालेला भाग आहे हा एक नवजात सजीव, हा एक नवजात सजीव म्हणून जगू लागणार आहे. ठीक आहे, किंवा आता हा पुन्हा हा एवढा भाग काय झालेला आहे, वेगळा झालेला आहे. बघा मी इथे चौकोन केलेला आहे. हा पुन्हा एवढा भाग जो वेगळा झालेला आहे तो एवढा भाग हा मी इथे दाखवलेला आहे. हे असं काहीतरी त्याची रचना असेल. काय होणार आहे, हा एवढा भाग नवजात सजीव म्हणून जगू लागणार आहे. यालाच आपण काय म्हणणार आहे, खंडीभवन असं म्हणणार आहे. आणि ह्याचं उदाहरण देताना शैवाल स्पायरोगायरा आणि सायकॉन एवढंच यामध्ये लिहायचं आहे. दुसरा जो परिच्छेद पॅरेग्राफ आहे तो लिहायचा नाहीये. बघा पुनर्जनन, बघा काय सांगितलेलं आहे तुम्हाला माहित, दुसरा आहे हा पुनर्जनन. तुम्हाला माहिती असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे, परंतु
प्लानेरिया सारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार करतात. यालाच पुनर्जनन असं म्हणतात. बघा काय सांगितलेलं आहे यामध्ये, या दुसऱ्या भागामध्ये, की धोक्याची वेळ येते ज्या वेळेला पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की पाल स्वतःची शेपटी ही तोडत असते. मग काय होतं की कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग हा पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित म्हणजे तात्पुरता पुनर्जननाचा प्रकार आहे. म्हणजे जी शेपटी तोडून टाकलेली आहे तो भाग पुन्हा पुनर्जनित होत असतो. ठीक आहे, मग काय आहे, हा तात्पुरता म्हणजे मर्यादित पुनर्जन्माचा प्रकार आहे. पण जर आता प्लानेरिया सारखे प्राणी तुम्ही जर बघितले तर त्याच्यामध्ये काय होतात की त्याचे दोन शरीराचा जो भाग आहे त्याचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून, आता आपण जर बघितलं प्लानेरिया, त्याची आता रचना इथं नाही काढायची आपण, फक्त तुम्ही समजा असं की हा प्लानेरिया आहे. मी सरळ रेषच दाखवते. ठीक आहे, हा प्लानेरिया आहे, समजा समजा असं सांगितले, अशी रचना नसते त्याची. मधून याने काय केलेले आहेत, 2 भाग केलेले आहेत. हा एक भाग, हा एक भाग. ठीक आहे, आता हे 2 भाग झालेले आहेत. ठीक आहे, आता काय करणार आहेत ते आपल्याला बघा इथे सांगितलेले आहेत. 2 भागामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, तुकडे त्यांचे झालेले आहेत. प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करतात. बघा आता हा पुढचा भाग आहे त्याचा, असं मी सांगते. मग हा काय करणार आहे, हा मागचा भाग ते तयार करणार आहेत. आणि हा जो आहे हा काय आहे, हा मागचा भाग आहे, राहिलेला हा पुढचा भाग हे तयार करणार आहेत. यालाच आपण काय म्हणणार आहे, पुनर्जनन असं म्हणणार आहे. 2 तुकड्यामध्ये जरी रूपांतर झाले तरी शरीराचा बाकीचा भाग तयार करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. बघा वैशिष्ट्य आहे ह्याचं. तिसरं जे आहे मुकुलायन. आता इथं हायड्राचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे छोट्या हायड्रामध्ये रूपांतर होते. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचनगुहेशी संलग्न असतात. बघा, आणि या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो. आता हे ऐकून तुम्हाला कालच्या भागातच आपण बघा शिकलो होतो. कुठला भाग शिकलो होतो, तर कलिकायन भाग शिकलो होतो. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं होतं. बरोबर आहे का? बघा तसंच आहे, काही सुद्धा जास्त फरक नाहीये मुकुलायनमध्ये. बघा पूर्ण वाढ, इथं फक्त हायड्राचं आपण उदाहरण घ्यायचं आहे की हायड्रा जी आहे, ठीक आहे, इथं आपल्याला शेजारी दाखवलेलं आहे की हायड्रा आहे, काय होत आहे की पोषक वातावरण मिळाले तर शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. आता आपण काल सुद्धा पाहिलेलं होतं की पेशींच्या विभाजन झाल्यानंतर तिथे एक फुगवटा तयार होणार आहे आणि या फुगवट्यास काय म्हणत आहेत, मुकुल असं म्हणत आहे. आपण कालच्या उदाहरणात सुद्धा पाहिलं होतं. बघा हायड्राचं उदाहरण त्यांनी दाखवलेलं आहे. हे असं काहीतरी हायड्राचं असणार आहे. ठीक आहे, इथे कुठंतरी एखादा फुगवटा तयार झालेला आहे. आपण ह्याच्यापेक्षा हा जो आहे हा फुगवटा तयार झालेला आहे. पेशी विभाजन झालं, हा फुगवटा तयार झाला, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, मुकुल असं म्हणणार आहे. ह्यालाच आपण मुकुल असं म्हणणार आहे. ठीक आहे, काय होणार, या मुकुलची काय होत राहणार आहे, वाढ होत राहणार आहे आणि त्याची छोट्या छोट्या हायड्रामध्ये काय होत राहणार आहे, रूपांतर त्याचं होत राहणार आहे. बघा इथे दाखवले हायड्रा, इथे मुकुल आलेला आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, इथे आपल्याला मुकुल अगोदर आपण इथे बघूया आणि नंतर तिकडे बघूया. इथे मुकुल आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यानंतर काय होत आहे की या मुकुलची आहे ती वाढ होत राहतात आणि त्याच्यापासून छोटे छोटे हायड्रा तयार झालेले काही इथं आपल्याला या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि काय होत आहे, या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर पचनगुहेशी संलग्न असतात. बघा ह्याचे जे सगळे पचन, त्यानंतर शरीराचे जे स्तर असतात ते सगळे या जनक
हायड्रा सोबत जोडलेले असतात. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्याइतपत होते त्यावेळी ते जनक हायड्रापासून वेगळे होतात. बघा आता आपण इथे बघूया. बघा आता आपण इथे र पाशी मी काढत आहे. हे हायड्रा आहे असं समजा. आता या हायड्राला काय होत आहे, हिते फुगवटा आला. ठीक आहे, हा जो फुगवटा आलेला आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, मुकुल. मुकुल असं म्हणणार आहे. आता या मुकुल पासून काय होत आहे, आता मी हा एवढा खालचाच भाग काढत आहे. इथे शेजारी काढूया आपण. या मुकुल पासून काय होत आहे, छोटे छोटे नवीन हायड्रा तयार होणार आहेत. ठीक आहे, आणि यांचं जे काही असतं पचन, वेगवेगळे स्तर या जनक हायड्रा, हा जनक हायड्रा आहे, या जनक हायड्रा सोबत जोडले गेलेले असतात. आणि ज्या वेळेला हा हायड्रा, हा जो नवजात हायड्रा आहे, हा स्वतःचे अस्तित्व टिकवण्यायोग्य होतो त्यावेळीच तो काय होणार आहे, यापासून वेगळा होणार आहे आणि स्वतः जगू लागणार आहे. ठीक आहे, बघा हे झालं काय, मुकुलायन झालं. आता शाकीय प्रजनन जे आहे ते बघा काय आहे. वनस्पतींच्या मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात. नावातच दिले शाकीय अवयव जे असतात म्हणजे मूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या अवयवांच्या मदतीने जे होतं त्याला शाकीय प्रजनन म्हणतो. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या किंवा पानफुटीच्या पानांवर कडांवर असलेल्या मुकुलाच्या साह्याने शाकीय प्रजनन होते. बघा कशाद्वारे होते, तर बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या, म्हणजे ज्याला आपण मुकुल असं म्हणतो, आपण दररोजच्या भाषेत त्याला डोळा असं म्हणतो पण त्याला मुकुल असं म्हटलं जातं, यांच्या मदतीने काय होत आहे की शाकीय प्रजनन होते. ऊस, गवत यांसारख्या वनस्पतींच्या पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. यामध्ये फक्त हे तुम्हाला माहित आहे, यामध्ये फक्त तुम्हाला एवढेच लिहायचे की शाकीय प्रजननाची एकतर व्याख्या लिहायची आहे आणि कोणावर, कोणत्या बटाट्यावर कशानं होतं, त्याच्यावर असलेल्या डोळ्यांच्या म्हणजे मुकुलाच्या मदतीने, पानफुटीच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या साह्याने, बघा इथे दाखवलेलं आहे पानफुटी जे आहे इथे जे मुकुल असतात त्यांच्या साह्याने होत आहे. बटाट्याचे जे डोळे असतात त्याच्यापासून होताना आपल्याला दिसत आहे. आणि ऊस, गवत यांसारख्या वनस्पतींच्या पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने होत असतं. आता जे बीजाणू निर्मिती आहे, आता इथं पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो करून पाहूया हा भाग आहे हा काढून टाकलेला आहे. करून पाहूया फक्त हा खालचा एक परिच्छेद पॅरेग्राफ आहे. बघा म्युकर सारख्या कवकांचे, म्युकर एक कवक आहे लक्षात ठेवा, म्युकर सारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते. बघा तंतुरूपी असते हे आपल्याला माहित आहे, आपण 8वी 9वीत असतानाच बघितलेलं आहे. त्यांना बीजाणुधानी असतात. बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावरती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात आणि त्यापासून नवीन कवक जाल तयार होते. आता बघा हे जे म्युकर सारखे कवक असतात त्यांचं जे शरीर असतं ते तंतुरूपी असतं हे आपल्याला माहीतच आहे. आणि यांना काय असतं, बीजाणुधानी, हे वर जे दिसत आहेत गोल त्यांना आपण बीजाणुधानी असं म्हणत आहेत. या बीजाणुधानींच्या आत काय होत असतं, बीजाणूंची निर्मिती होत असते. हे एकदम आपण जर बघितलं तर हे ज्यावेळी यांची पूर्ण वाढ होणार आहे त्यावेळी ते बीजाणू काय होणार आहेत, बाहेर पडणार आहेत परिपक्व झाल्यानंतर. ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात. बघा हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की हे बीजाणू फक्त ओलसर आणि उबदार जागीच रुजतात आणि तिथेच त्यांची वाढ होत असते, तिथेच ते कवक जाल निर्माण करत असतात. ठीक आहे, बघा तरी आपण बघा घरात भाकरी ठेवलेली असते, ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा जर दमेत हवेत ठेवला तर काय होत असतं, त्याच्यावर बुरशी वाढताना दिसते. ठीक आहे, मग हेच ते आहे की काय, ही जी बुरशी आहे म्युकर सारख्या कवकांचे काय होत असतं की बीजाणू जे आहेत ते ओलसर आणि उबदार जागी रुजत असतात. बघा आज आपण जे पाहिलं बहुपेशीय
बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन पाहिलं. त्याच्यामध्ये पहिलं जे होतं ते खंडीभवन होतं, ज्यांचं बघा जो काय सांगितलेलं आहे आपल्याला, जनक सजीव असणार आहे त्याचं तुकड्यांमध्ये रूपांतर होऊन काय होणार, अनेक तुकडे जे आहेत झालेले तुकडे ते काय म्हणून जगणार आहेत, तर नवजात सजीव म्हणून. पुनर्जननमध्ये काय, तर इथे पालीचं उदाहरण दिले. पाल आपली शेपटी असते ती काय करते, तोडून टाकते, तिचं पुनर्जनन होत असतं. त्यानंतर मुकुलायन आपल्याला सांगितलेलं आहे, जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तसंच इथं मुकुलायन आपण बघितलं, फक्त इथं उदाहरण आपण घेतलेलं आहे हायड्राचं. ठीक आहे. त्यानंतर शाकीय प्रजनन आपण बघितलेलं आहे, शाकीय अवयवांच्या मदतीनं होणारं प्रजनन, आणि ह्याच्यात उदाहरणं सांगायची. बीजाणू निर्मितीमध्ये मुळकर सारख्या कवकांचं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे. बघा, यामध्ये जर काहीही शंका असेल कोणाला तर मला नक्की विचारा. आज आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा भाग हा पूर्ण केलेला आहे, व्यवस्थित पाहिलेला आहे आपण. तरीसुद्धा यात आणि कोणाला काही शंका असेल तर मला फोन करून विचारलं, मेसेज केला, कमेंट बॉक्समध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल. थँक्यू.